हे सहकारी साखर कारखाना याच वर्षी सुरू व्हावा म्हणून कारखान्याचं जे कर्ज होतं त्याचं OTS करून ते आम्ही भरलेलं आहे. कारखाना MSC बँकेच्या कर्जाच्या मुक्त आपण केलेला आहे आणि कारखाना सुरू करायचा. या भागात ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळं कारखाना सुरू होण्याची लोकांची खूप मागणी होती. त्यानुसार आपण ते केले. परंतु नंतर असं समजलं की त्याचं लायसन आता रद्द झालेलं आहे. ते लायसन पूर्ववत मिळावं म्हणजे कारखाना सुरू करता येईल. यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. मी दिल्लीला संबंधित खात्याला भेटलेलो आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, साखर आयुक्तांना भेटलो. प्रयत्न चालू आहेत. त्यांचं पत्रावर होईल, परंतु आता उशीर होत चालला आहे, त्याची घाई आहे. म्हणून मी हे धरणे आंदोलन निश्चित केलेलं आहे. या धरणे आंदोलनामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, जेणेकरून भविष्यात ऊसाचा प्रश्न फार राहू नये, गाळं फावं, कारखाना सुरू व्हावं. कारखाना हे आपल्या भागाची लक्ष्मी आहे, जीवनलक्ष्मी, आणि ती चालू असावी अशी सर्वांची इच्छा आहे, मागणी आहे. त्यानुसार काम चालू आहे. साधारण 5,000 शेतकरी धरणे आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. रद्द होण्याचं कारण असं आहे की आपल्या भागातले जे आमदार आहेत त्यांनी एक खाजगी लायसन आणलेलं आहे. अंतराचा प्रश्न असल्यामुळं ह्या कारखान्याचं लायसन रद्द झालं आणि त्यांना ते मिळाले. वास्तविक पाहता हे कारखान्याचं लायसन रद्द न करता सुद्धा त्यांना खाजगी लायसन आणता आलं असतं, परंतु त्यांनी ते तसं केलं आणि त्यामुळं आता आपल्याला थोडं झटावं लागते आणि त्यांनी कारखाना काढण्यात आमचा काही विरोध नाही. त्यांनी खाजगी साखर कारखाना खुशाल काढावा, 1 काढावे, 2 काढावे आणि तेवढे सुद्धाच या भागात चालू शकतील असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे की बाबा हे चालू करायचं. राज्यात सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द होण्याची ही 100 वर्षातली पहिली घटना आहे. असा एकही कारखान्याचं लायसन रद्द झालेलं नाही, फक्त आपलं झालं आहे आणि फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही शासनाला विनंती केली, मुख्यमंत्री पण पॉझिटिव्ह आहेत, त्यांना विनंती केली, त्यांनी बी पत्र दिले, त्यांची फोन केलेले आहेत. आज ना उद्या महिना 15 दिवसाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. जर आंदोलनात न्याय भेटला नाही, पुढच्या 15-20 दिवसामध्ये साखर आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत 4,000 लोकांचं बेमुदत उपोषणाचं आंदोलन सुरू होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.